वचन दिले तू मला. आजचा 20 मेचा भाग फायनली प्रेक्षकांना आलेला आहे. तर विजयाने दिव्यावरती जबाबदारी सोपवलेली असते की ऊर्जाला रात्रभर झोपूही द्यायचं नाही आणि कुठलंच कामही करू द्यायचं नाही. आणि म्हणूनच ऊर्जाच्या कामात अडथळा आणण्यासाठी दिव्याने आता खूप सारी नाटकं केली. आता पोटदुखीचं नाटक, शौर्य तिला स्टॉपवॉच देतो तेही ती मुद्दाम बंद पाडते. पण अशाने ऊर्जाचं काम थांबत नाही. आता त्यातच हर्षवर्धनने शौर्यला सुद्धा एक वेगळ्या केसची जबाबदारी दिलेली असते. पण तो पटकन आपलं काम आटोपतो आणि ऊर्जाच्या मदतीला धावून येतो. शौर्य ऊर्जाला स्वतः त्याच्या खोलीमध्ये घेऊन गेलाय, जी की त्याच्यासाठीची लकी खोली आहे. म्हणजेच आता ऊर्जासाठी सुद्धा ती लकी ठरली. शौर्य तिथे ऊर्जासोबत इतकं छान बोलतो, गप्पा मारतो की ज्याने ऊर्जाची अर्धी थकान, अर्धं टेन्शनच दूर होऊन जातं आणि आनंदाने ती शौर्याला घट्ट मिठीही मारते. विजयाचा प्लॅनचा पार पट्ट्याबोळ होतो, कारण दिव्या अचानकच मध्यरात्री झोपीत जाते आणि मध्यरात्री विजय येऊन अशी काही धोपटून काढतेला दिव्याला. आता दागिना द्यायचं तर लालच लावलं होतं, पण विजयाने तिला चांगलीच फाट्यावर मारली. त्यातच आता केस लढण्यापूर्वी ऊर्जा हर्षवर्धनचे आशीर्वाद घ्यायला जाणार तर तो मागे सरकतो आणि चक्क ऊर्जाला त्याने आव्हान केले. पण त्याच हर्षवर्धनला ऊर्जाने त्याच्याच भाषेत सणसणीत उत्तर दिले. आता हर्षवर्धनने काय आव्हान केले आणि ऊर्जाने त्याला कसं उत्तर दिले. सोबतच आता शौर्याची खोली ऊर्जासाठी कशी लकी ठरणार आहे बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आता ऊर्जाच्या व्रताला सुरुवात झालेली असते. तिने समई प्रज्वलित करून त्याच्यामध्ये तेल घातलेलं असतं. तिच्यासोबत विजयासुद्धा असते. तेव्हा जेव्हा ती प्रज्वलित करून त्यात तेल घालते तेव्हा विजया तिला सांगते की आता ही वात, हा दिवा अजिबात मालवू देऊ नकोसा आणि जेव्हा जेव्हा तू दिव्यामध्ये तेल घालशील तेव्हा शौर्याच्या सुखासाठी तू प्रार्थना कर, असं सांगून ती तेथून निघून जाते. ऊर्जा हात जोडून देवीकडे प्रार्थना करत असते शौर्यासाठी. शौर्यच तिथे येतो, पण मनातच त्याला इतकं वाईट वाटतं. उद्या केसची हेअरिंग आहे आणि आज रात्रभर तुला जागावं लागणार आहे. माझ्यासाठी अजून किती परीक्षा द्याव्या लागणार आहेत तुला ऊर्जा. पण ऊर्जा राहिली बाजूला. आता दिव्याचीच हालत फार खराब होते. इतकी चिडचिड करते ती. आता त्या ऊर्जाच्या पायी मला रात्रभर जागं राहावं लागणार आहे. एवढंच सासूबाईंना वाटत होतं तर स्वतः राहायचं ना जागं. आता ती ऊर्जा काय कुकुलं बाळ आहे का तिला जागं ठेवत बसायला. कसं ठेवणार आहे मी तिला जागं. पण नाही, आता दागिने तोडे याच्यासाठी तर एवढं करावं तर लागेलच ना. या सासूबाईच्या डोक्यात कुठून असल्या कल्पना येतात ना, देवच जाणे म्हणत ती आदळआपट करते. अचानकच समोर आदित्य येतो आणि तो विचारतो की काय झालं. होते ना चिडचिड. अगं मग तू जाऊन तुझ्या बहिणीला निदान मदत तरी कर. अगं जाऊन आता ऊर्जाच्या केसमध्ये तिला अभ्यास करण्यासाठी थोडी मदत तरी कर. काय आहे उद्या कोर्टात ना ती द ग्रेट हर्षवर्धन जहागीरदार इतक्या मोठ्या वकिलासमोर केस लढणार आहे. तेव्हा दिव्या विचारते की आ हा हा, नाही म्हणजे किती पुळका आहे ना तुला तिचा. आदित्य सांगतो की पुळका नाही, माणुसकी. माझ्या भाषेत, माझ्या नजरेत याला माणुसकी म्हणतात. नाही म्हणजे तुला ना माहिती नसेल म्हणून सांगतोय की माणुसकी हा शब्द मराठी डिक्शनरीमध्येच आहे. पण ज्याच्याकडे भावनाच नाही आहेत त्यांना माणुसकी म्हणजे काय नक्की कळणार तरी कसं. दिव्या त्याला विचारते की काय झालं, लेक्चर द्यायला आलायस. तेव्हा आदित्य सांगतो की नाही, खरं तर मी परेशकडे आज रात्री राहायला जातोय हे सांगायला आलोय. दिव्या वैतागते की जा बाबा जा, तुला कुठेही जायचं तिथे जा, तसंही तू या रूममध्ये थोडीच असतोस. दिव्या जाऊन आरशासमोर बसते आणि आपल्या डोळ्यामध्ये आयड्रॉप सोडते. आदित्यचं लक्ष जातं आणि तो विचारतो की काय करतेस. तेव्हा दिव्या म्हणते की आता रात्रभर जागे राहिले तर माझे डोळे चरचर करतील, आग आग होईल, डोळ्याखाली रॅशेस येतील आणि मग मी चटकिरीसारखी दिसेल. त्यावर आदित्य हसत तिला टोमणा मारतो की मग बरोबरच आहे की. दिव्या त्याच्यावरती वचकते की काय म्हणालात. तेव्हा आदित्य सांगतो की काही नाही, तुझ्या बहिणीला ऊर्जाला मदत कर, तिला त्रास देऊ नकोस इतकंच म्हणतोय. दिव्या पुन्हा चिडते की तुला इतकाच पुळका येतोय ना तर तू राहणार रात्रभर जागा.
तेव्हा आदित्य सांगतो की अगं तुझ्यासोबत लग्न केल्यापासून माझी झोपच उडाली. एक रात्रही सुखाने झोपलेलो नाही आहे मी. दिव्या त्याच्यावरती वचकणार तर तो पटकन संधी साधून तिथून निघून जातो. आता इकडे पुन्हा एकदा ऊर्जा दिव्यामध्ये तेल घालते आणि शौर्याच्या सुखासाठी प्रार्थना करत असताना शौर्यच तिथे येतो. ऊर्जाचा अस्वस्थ चेहरा पाहून शौर्य विचारतो की तुला उद्याच्या केसचं टेन्शन आलंय? तेव्हा ऊर्जा अचानक म्हणते की नाही. शौर्य विचारतो की अगं नाही कसं? तुझ्या चेहऱ्यावरती ते स्पष्ट दिसते. तेव्हा ऊर्जा त्याला सांगते की शौर्य म्हटलं तर आलंय, म्हटलं तर नाही. शौर्य विचारतो की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा ऊर्जा सांगते की हे बघ शौर्य, आपण केस लढू शकतो. न्याय मिळणं न मिळणं आपल्या हातात थोडीच आहे. शौर्य धक्क्याने विचारतो की ऊर्जा, आज तू असं हरल्यासारखी का वागतेस? तेव्हा ऊर्जा सांगते की शौर्य, आपण कोर्टात अशा कितीतरी केसेस पाहिल्यात आजपर्यंत की ज्याच्यामध्ये तो व्यक्ती गुन्हेगार आहे हे आपल्याला माहिती होतं, पण शेवटी खऱ्याला न्याय मिळाला का? तेव्हा ऊर्जा गर्वाने शौर्याला शब्द देते की पण मी ठरवलंय, मी पद्माची बाजू योग्य रीतीने मांडणार आणि पोट तिडकीने लढणार. शौर्याला आता ऊर्जाचा अभिमानच वाटतो. तेव्हा शौर्य ऊर्जाला सांगतो की ठीक आहे, नाही म्हणजे आता सूनबाई मूड ऑफ कर आणि वकील मोड ऑन कर. तू पूर्ण कॉन्सन्ट्रेट कर, केसकडे फोकस कर. आता शौर्य केसच्या फाईलसोबतच ऊर्जाला एक स्टॉपवॉच देतो. ऊर्जा विचारते की स्टॉपवॉच कशासाठी? तेव्हा शौर्य तिला सांगतो की हे बघ, आता तू समईमध्ये तेल घातलंयस की नाही, मग स्टॉपवॉच ऑन कर आणि तू एक अंदाज घे की किती वेळानंतर समईतलं तेल संपतं. स्टॉपवॉच बंद कर, म्हणजे काय होईल, सतत तुला उठावं नाही लागणार. तुला वेळेचा अंदाज येईल की किती वेळानंतर तेल संपू शकतं. तेव्हा ऊर्जा इतकी खुश होते कारण शौर्यने ऊर्जाचं कामच आसान केलेलं असतं. इतक्यातच हर्षवर्धन फोनवरती बोलत येतो आणि शौर्यला ओरडा पडतो त्याचा. शौर्य विचारतो की काय झालं डॅड? हर्षवर्धन त्याला विचारतो की मी तुला कमाने या केस हँडल करायला दिली होती, त्याच्या फाईलमध्ये ब्लूप्रिंट सापडत नाही आहेत. शौर्य विचारतो की कसं शक्य आहे? पण मी तर त्या फाईलमध्येच ठेवले होते. तेव्हा शौर्यला तो विचारतो की मग भजनला का सापडत नाही आहेत? शौर्य धक्क्याने विचारतो की काय? भजन आत्ता यावेळी ऑफिसमध्ये आहे. हर्षवर्धन चिडचिड करतो की शौर्य, एक तर मला त्या केसकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि त्यामध्ये मला आता परत ती केस रिव्ह्यू करावी लागते. तुझ्या कामाकडे लक्ष का नाही आहे? स्वतःच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष दिलं ना की असे घोळ होत नाहीत. अचानक हर्षवर्धनचं लक्ष ऊर्जाकडे जातं आणि तो शांत होतो. हर्षवर्धन आता शौर्याला ताकीद देतो की हे बघ, आदित्य त्याच्या मित्राकडे गेलाय, त्यामुळे या केसकडे आता तुलाच लक्ष द्यावं लागणार आहे. सगळे कागदपत्र व्यवस्थित चाळ, ते रिव्ह्यू कर आणि व्यवस्थितच ठेव. इतक्यात भजनचा फोन येतो. हर्षवर्धन त्यालासुद्धा बजावतो की भजन, आता तुला जे कोऑर्डिनेट करायचं असेल ना ते शौर्यसोबत कर. इथून पुढे मला एकही फोन करायचा नाही. आणि शौर्याचं म्हणणं आहे की सगळे पेपर तिथेच आहेत. आता तुला जे काही सांगायचं असेल ते फक्त शौर्यालाच सांग. हर्षवर्धन पुन्हा एकदा शौर्यावरती ओरडतो की जा ना पटकन काम कर, हे सगळं तूच सॉर्ट आऊट करायचं आहे. तेव्हा शौर्याचं लक्ष ऊर्जाकडे जातं. हर्षवर्धन निघून जातो. शौर्य ऊर्जाकडे येतो कारण त्याला मनापासून ऊर्जाची मदत करायची असते. पण ऊर्जा त्याला समजावते की तू तुझं काम कर. तेव्हा शौर्य शेवटी वैतागून तेथून निघून जातो. ऊर्जाने सुद्धा आता स्टॉपवॉचचा अंदाज घेतलेला असतो आणि त्यानंतर ती बाहेर येऊन जेव्हा केस स्टडी करायला बसते ना, तिने आता फाईल ओपन केलेली असते आणि कामाला सुरुवात करतेच तोपर्यंत दिव्या रूममधून बाहेर येते आणि दिव्याचं लक्ष जातं की ऊर्जा कामात व्यस्त आहे. विजयाने तिला ताकीद देऊन ठेवले की ऊर्जाने कसलंही कामात लक्ष देता कामा नये. तिला झोपूही द्यायचं नाही आणि कामही करू द्यायचं नाही. मग काय, दिव्या येते आणि ऊर्जाचा हात पकडून म्हणते की अगं ऊर्जा, इथे काय करत बसलेस काम? अगं तिकडे दिव्यात तेल संपलं असेल तर? तेव्हा ऊर्जा सांगते की दिव्या मी आत्ताच बघून आले. तरीही दिव्या तिला ओढत तिथे घेऊन जातेच. आता ऊर्जा जेव्हा चेक करते तेव्हा थोडंसं तेल कमी झालेलं असतं. त्यानंतर ऊर्जा त्या दिव्यामध्ये तेल ओतते आणि स्टॉपवॉचमध्ये पुन्हा वेळेचा अंदाज घेते की किती वेळात तेल त्यातलं कमी होऊ शकतं.
पण दिव्या मुद्दामच विचारते की हे काय? अगं स्टॉपवॉच. आणि मुद्दामच बटन दाबून ती रिसेट करत नाटक करते की अरे बापरे, हे तर रिसेट झालं. ऊर्जा तिच्यावरती रागावते की दिव्या, तू जा ना, जाऊन तुझं तुझं काम कर ना, झोप ना, जाऊन कशाला लुडबुड करतेस. तेव्हा दिव्या लाडीगोडी लावते की अगं लुडबुड काय म्हणतीयस? ऊर्जा, तू माझी लाडकी बहीण आहेस ना, आणि मी इथे सोबत करायला थांबले तुला. तू माझ्यावरती काय रागवतेस? दिव्या सांगते की अगं, मी या घरात जेव्हा लग्न करून आले ना, तेव्हा मला सुद्धा हे व्रत सांगितलं होतं. रात्रभर मी जागी होते. कुणी कुणी माझी सोबत केली नव्हती. पण आज तुझ्यासाठी मला तुझी सोबत करावीशी वाटते. तेव्हा ऊर्जा पुन्हा एकदा तिच्यावरती वचकते की दिव्या, हे बघ, तू जा ना, जाऊन झोप ना. मला ना खरंच खूप काम आहे केसचं, आणि मला ना रात्रभर कुणाच्या सोबतीची गरजही नाही आहे. शौर्यसुद्धा एक वेगळी केस हँडल करत असतो. भजनला त्याचे ब्लूप्रिंट सापडत नसतात. शौर्याची इतकी चिडचिड होत असते. ऊर्जा पुन्हा बाहेर येते आणि आपल्या केसच्या कामाला सुरुवात करते. आता ऊर्जा केस रिव्ह्यू करणार तिथेच दिव्याला एक घाणेरडं कारस्थान सुचतं आणि ते उगाचच तिचे पोट बिघडल्याची नाटकं करायला लागते. ऊर्जाला धक्का बसतो. ऊर्जा पटकन तिला खुर्चीवरती आणून बसवते. तिची काळजी करायला लागते. नाटकी दिव्या तिला सांगते की ऊर्जा, मला ना कसं तरीच होतंय. तेव्हा ऊर्जा विचारते की दिव्या, काय होतंय ते तू नाही सांगितलं तर मला कसं कळणार आहे. तेव्हा दिव्या खोटं बोलते की माझं ना पोट दुखायलंय, खूप दुखतंय. ऊर्जा विचारते की पण दिव्या, मी तुला काही औषधी देऊ? तेव्हा दिव्या घाबरते आणि सांगते की नाही नाही, औषधी वगैरे नको. तेव्हा ऊर्जा विचारते की अगं मग तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम करतेस का? तेव्हा दिव्या सांगते की आराम करून कसं चालेल, तुला रात्रभर जागं ठेवायचं आहे ना. आता ऊर्जाला वेगळाच संशय येतो. ती विचारते की म्हणजे? तेव्हा चालाक दिव्या पटकन शब्दांचे फेरफार करते की अगं नाही, म्हणजे हे व्रत तर तुला पूर्ण करावंच लागणार आहे की नाही. काम करता करता अगर त्या दिव्याकडे लक्ष देता देता तुला झोप लागली तर तुला जागा तर ठेवावं लागेल ना. ऊर्जा तिला विचारते की दिव्या, मला ना तुझं काही कळतच नाही बाई. आत्ता 2 मिनिटापूर्वी तू सुखरूप होती आणि 2 मिनिटातच तुला काय झालं? तेव्हा दिव्या पुन्हा नाटकं करते. आई गं, माझं पोट खूप दुखतं ऊर्जा. तू ना मला औषधे आणून देऊ नकोस. तू एक काम करतेस का ऊर्जा? तू ना ओवा भाज, तो कोमट पाण्यामध्ये आणून मला दे. तुला माहिती आहे ना, जेव्हा जेव्हा आपलं पोट दुखायचं तेव्हा आई अशीच करायची. तेव्हा दिव्याला पुन्हा फिरून ऊर्जा तोच प्रश्न विचारते की 2 मिनिटापूर्वी तू ठीक होतीस, मग असं अचानक काय झालं? तेव्हा दिव्या म्हणते की तुझ्याच त्या भाजीमुळे झालं असेल. काय टाकलं होतं तू भाजीत? ऊर्जा सांगते की दिव्या, घरातल्या सगळ्यांनी माझी केलेली भाजी खाल्ली, कोणाला काहीच नाही झालं, तुलाच एकटीला कसं काय होतंय गं? दिव्या विचारते की इथं माझं पोट दुखतंय आणि तू माझी उलट तपासणी काय घेतेस गं? बरं राहू देत, तू कर, तुझा अभ्यासच करा. मी घेते माझं माझं जाऊन कोमट पाणी आणि ओवा. आणि पुन्हा मोठ्या मोठ्याने ते किंचाळायला लागते, विव्हाळायला लागते. उगाचच घरात ते झोपलेले जागे कशाला करायचेत. म्हणून ऊर्जा वैतागून का असेना शेवटी तिच्या या खोट्या नाटकाला भुलते आणि किचनकडे धाव घेते. शौर्याची तिकडे चिडचिड होत असते, कारण त्याला ऊर्जाची मदत करायची होती आणि त्याच्या मागे दुसरंच काम लागलं. त्यात तो भजन इतकं डोकं खात असतो त्याचं. आता शौर्य सांगतो की हे बघ भजन, मी आता काही ऑफिसला येऊ शकत नाही. तू एक काम कर, कम्प्युटर ओपन कर, त्यामध्ये शौर्य नावाची फाईल ओपन कर आणि त्यामध्येच कमानिया बिल्डर्स नावाचं सब फाईल ओपन कर. त्यामध्ये सगळे प्रिंट आहेत, ते ब्लूप्रिंट तू परत काढ. इकडे तोपर्यंत ऊर्जा कोमट पाणी आणि ओवा घेऊन येता क्षणी दिव्याची पुन्हा नाटकं चालू होतात. आई गो, माझं पोट दुखतंय. ऊर्जा आता तो ग्लास आणि तो ओवा नेऊन एकदाच्या आदळते तिच्यासमोर आणि पुन्हा कामाला बसते आपल्या. तेव्हा दिवा तिला लाडीकोडी लावायला जाते की ऊर्जा, खरंच किती गोड बहीण आहेस का तू माझी, किती करतेस अगं तू माझ्यासाठी. ऊर्जा वैतागून म्हणते की कळलं. त्यावर आता दिव्याला काय करावं सुचत नसतं. म्हणून ऊर्जाला ती पुन्हा कामाला लावते की ऊर्जा, केस स्टडी करत असतानाच अचानक ऊर्जाचं लक्ष जातं. दिव्या आता ओवा हातात घेऊनच बसलेली असते एकटक विचार करत. ऊर्जा तिला विचारते की आता आणून दिलंय तर घे ना मग पाणी. दिव्या पेते आणि नाटकं करते की ऐको भाजलं,
किती गरम पाणी करून आणलंयस तू? याच्यामध्ये प्लीज मला गार पाणी देतेस का? ऊर्जा सांगते की समोरच ठेवलंय ना. अगं मग घे ना. दिव्या मुद्दाम पुन्हा पोट दुखण्याची नाटकं करते. शेवटी वैतागून तीच पाणी उठवून देते तिला. आता दिव्याला दुसरा काही बहानाच सुचत नाही. पुन्हा ती हातात ओवा घेऊन बसलेली असते. ऊर्जा तिला विचारते की अगं पोट दुखतंय ना तुझं, खा ना मग ओवा. तेव्हा दिव्या नाटक करते की ऊर्जा, अगं माझ्या पोटदुखीच्या याच्याच पायी तुझं दिव्याकडे दुर्लक्ष नको व्हायला, नाहीतर उगाचच तुझं व्रत तुटायचं. तू तेल टाकलं का एकदा बघून ये ना प्लीज. आणि ती तिचं इतकं डोकं खाते म्हणूनच ऊर्जा धावत जाते. तर खरं तर तेल संपत आलेलंच असतं. ऊर्जा पटकन त्या समयीमध्ये तेल घालते. पण आता ऊर्जा जे काही करते ते मनापासून करते आणि मनोभावे केलेल्या सेवेचं फळ देव नेहमीच चांगलंच देतो. मग आता दिव्याने कितीही अडचणी आणू देत. इकडे अर्पिता तापाने फणफणत असते. तेव्हा आमदार सुवर्णा दोघांनाही खूपच काळजी वाटते. आमदार आता विक्रांतला बोलवायला सांगतो. विक्रांत धावतच येतो. तो विचारतो की काय? तेव्हा आमदार त्याला पटकन डॉक्टरांना फोन करायला सांगतो. आता वर तोंड करून ना वेगळेच प्रश्न विचारतो, कशाला आणि काय. आमदार त्याला पुन्हा एकदा ओरडतो की तुला डॉक्टरांना फोन कर म्हणून सांगितलं ना. अर्पिता झोपेत बडबडत असते की पप्पा मला फक्त शौर्यशीच लग्न करायचं आहे. शौर्य प्लीज मला कुंकू लाव ना, माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाल ना. तेव्हा आमदार हमसून हमसून रडायला लागतो. कर्म परत फिरतंच म्हणतात ना, अगदी तसंच या आमदारासोबत झालंय. इकडे आता शौर्य पटकन स्वतःचं काम संपवतो आणि ऊर्जाकडे धावत येतो. आता दिव्या गाढ झोपी गेले या. शौर्य ऊर्जाची माफी मागतो की सॉरी मला यायला उशीर झाला. ऊर्जा विचारते की तुझं महत्त्वाचं काम झालं ना. शौर्य सांगतो की हो अगं, पण आता चल आपण पटकन तुझं केसचं काम बघूयात. ऊर्जा विचारते की आत्ता? शौर्य सांगतो की हो, आत्ताच तू दिव्यात तेल घातलंय की नाही? मग साधारण 20 मिनटं तरी लागतच असतील ना. तोपर्यंत आपण केसचं काम बघूयात. तेव्हा अचानक ऊर्जा टाईम सांगते की 20 मिनिटं नाही, 19 मिनिटं 20 सेकंद. शौर्य विचारतो की स्टॉपवॉचवरती बघितलेत? तेव्हा ऊर्जा सांगते की नाही, स्टॉपवॉच तर दिव्याने बंद केला. मी ना टाईम चेक केला होता. तेव्हा शौर्य कौतुक करतो की कम्प्युटर आहेस यार तू ऊर्जा. दिव्या झोपलेली असताना शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि तिला जबरदस्ती घेऊन जातो. ते डायरेक्ट आपल्या रूममध्येच. तेव्हा शौर्यला ऊर्जा विचारते की अरे ही तर तुझी रूम. तेव्हा शौर्य म्हणतो की आपली, ही खोली आपली. तुला माहिती आहे का ऊर्जा, मला ना असं झालं होतं की कधी एकदा तुला मी या रूममध्ये घेऊन येतोय. तेव्हा ऊर्जा कौतुक करते की खरंच खूप छान आहे रूम. पण शौर्य आता आपण, तू आणि मी इथे असायला नको आहे. ऊर्जा आता बाहेर जाणार तर शौर्य अचानक तिला थांबवतो. ऊर्जा तुला माहिती आहे का, मी इथे तुला एका महत्त्वाच्या कारणासाठी आणले. प्रत्येक जागेची एक ऊर्जा असते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ऊर्जा म्हणजेच एनर्जी. आज तू रात्रभर देवघरात असणार आहेस ऊर्जा, म्हणजे तुझ्याकडे हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी राहणार आहे. तशीच या जागेची सुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी, म्हणून मी तुला इथे आणले. आता ऊर्जाने इकडे विजयाचा प्लॅनचा पट्ट्याबोळच केलेला असतो. कारण दिव्याला ना इतकी झोप लागलेली असते, ती स्वतःच्या खोलीत येऊन झोपते. गाढ झोप लागलेली असतानाच विजया तिच्या पाठलाग करतच येते. म्हणजे विजयालाही रात्रभर झोप नाही आहे म्हणावं लागेल. आता विजयाला इतका राग आलेला असतो दिव्याचा, ती ओरडते की दिव्या उठ. दिव्या विचारते की कोण आहे यार, काय आहे? विजया विचारते की दिव्या उठ, ऊर्जा कुठे? तेव्हा ती सांगते की तिथे देवघरात समई तेल घालत होती. जबरदस्ती विजया दिव्याला उठवते. ती सांगते की तुझी सासू आले, दिव्या उठ. तेव्हा ती विचारते की सासूबाई तुम्हाला पण झोप लागली आहे का? या ना इथे झोपा. ती चवताळून विचारते की ऊर्जा कुठे? तेव्हा दिव्या सांगते की मी सोफ्यावर बाहेर झोपले होते, झोप लागली होती. तेव्हा ऊर्जा दिव्यात तेल घालायला गेली होती. परत एकदा विचारते ती. दिव्या इतकी वैतागते की काय प्रॉब्लेम आहे रे या घरातल्यांचा, सतत मलाच का विचारतात, हा कुठे गेला, तो कुठे गेला. मी सोफ्यावरती झोपले होते, त्यानंतर मला प्रश्न पडला मी इथे का झोपली आहे? माझ्याकडे तर माझी छान रूम आहे ना.
आणि ती परत झोपी जाते. विजया इतकी चवताळलेली असते आता, ती पटकन पाण्याचा ग्लास घेते आणि दिव्याच्या तोंडावरच पाणी मारते. दिव्या आता घाबरून दचकून उठते की कोण आहे चोर? आणि समोर विजयाला पाहताच जबरदस्त हादरते ती. इकडे शौर्य ऊर्जाला सांगतो की ऊर्जा, याच खोलीत मी लहानाचा मोठा झालो आहे. याच खोलीमध्ये जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो होतो ना, इथे येऊन आनंद साजरा केला आहे. जेव्हा तू माझ्यापासून लांब गेलेस ना, याच खोलीत येऊन रडलोय, आजारी पडलोय. पण पुन्हा तेव्हा तू मला भेटलीत ना, याच खोलीत येऊन मी आनंदाने नाचलोय, बागडलोय. तुला माहिती आहे ऊर्जा, या रूममध्ये मी कधीच कोणाशीच वाईट नाही वागलोय. मग ही रूम माझ्यासाठी जितकी लकी आहे, तितकी तुझ्यासाठी सुद्धा आहे. आणि मला उद्या सकाळी केसला तू जाण्याआधी इथे तुला नाही आणता आलं असतं. इकडे दिव्या इतका मोठा मूर्खपणा करते. विजयाला ते विचारते की सासूबाई, तुम्ही इथे? दागिना द्यायची तुम्हाला इतकी घाई झाली होती का? सकाळी दिलं असतं तर चाललं असतं. पण विजया तिला फाट्यावरच मारते. दागिना बिगिना विसर आता, ऊर्जा कुठे ते सांग. दिव्या म्हणते की पण ती तेल घालत होती दिव्यात. तेव्हा विजया म्हणते की ती तिथे नाही आहे. आणि ऊर्जा गायब आहे कळता क्षणी ती खाडकन जागी होत्या. शौर्य इकडे ऊर्जाला म्हणतो की आज मी तुला बायको म्हणून या रूममध्ये आणलेलं नाही आहे, तर माझी एक गोड मैत्रीण म्हणून घेऊन आलो आहे. आणि माझी याच गोड मैत्रिणीची उद्या सगळ्यात महत्त्वाची केस आहे. आणि केससाठी ती रात्रभर जागते, थकते. पण मला त्याच मैत्रिणीला आज सांगायचं आहे की तिचा हा फॉरएव्हर फ्रेंड कायम तिच्यासोबत आहे. तेव्हा ऊर्जाच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. तिकडे दिव्या हादरलेली असते. विजया पाठीत धपाटा घालते तिच्या. विचारते की वा छान. तिकडे ऊर्जा गायब झाले आणि इकडे तू पाय पसरून झोपलीस. दिव्याने आता विजयाच्या 3 तेरा वाजवलेले तर असतातच. विजया तिला सांगते की आता काही करू नकोस तू, माझं मी बघते. इकडे शौर्य ऊर्जाला ऑल द बेस्ट करतो की तर ऑल द बेस्ट ॲडव्होकेट ऊर्जा. आणि तो हात पुढे करताच ऊर्जाही त्याच्या हातात हात देत सांगते की थँक्यू ॲडव्होकेट शौर्य. आणि दोघेही हसतात. ऊर्जा घट्ट मिठी मारते शौर्याला. म्हणजे इतकी खुश झालेली असते, कारण बिचाऱ्या शौर्याने तिचं अर्धं टेन्शन तरी आणि अर्धी थकानही दूर केलेली असते. प्रेक्षकांनो, आजचा हा मस्त भाग इथेच संपला आहे. खूप छान होता ना? कसा वाटला कमेंट जरूर करा. पण पुढे मोठा ट्विस्ट आला आहे. आता केस लढायला जाण्यापूर्वी ऊर्जा मोठ्यांचे आशीर्वाद घेताना हर्षवर्धनचे आशीर्वाद घेणार तो पाऊल मागे घेतो. आणि तो ऊर्जाला आव्हान देतो की आशीर्वाद घेऊन तू केस जिंकणार नाही आहे, कारण जहागीरदारांना हरायची सवय नाही आहे. तेव्हा ऊर्जाही त्याला सडेतोड उत्तर दिले, मग जहागीरदारांची हीच परंपरा जहागीरदारांची सून म्हणून मी कायम राखणार. म्हणजे ऊर्जाने सरळ सरळ त्यालाही आव्हान केलं आहे की ही केस ती जिंकूनच दाखवणार. म्हणजे आता सून सासऱ्यामध्ये अटीतटीचा सामना आहे आणि तोच पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. तर पुढचे भाग पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग तुम्हाला पोचतील.